शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणाला 2 महिने लोटले तरी मुख्य आरोपी फरार आहे म्हणून आक्रमक झालेल्या धोडी कुटुंबियांसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं आज डहाणू उपविभागीय पोलीस कार्यालयावरती धडक मोर्चा काढला। तब्बल 60 दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाला मुख्य आरोपी अविनाश धोडीला जेरबंद करण्यात अपयश येत असून पोलीस प्रशासनानं त्याला पळून जाण्यात मदत केली असा आरोप यावेळी धोडी कुटुंबियांकडून केला गेला। पालघर पोलिसांची 8 पथकं सध्या अविनाश धोडीचा शोध घेत असताना सुद्धा पोलीस प्रशासनाला त्याला शोधण्यात अपयश का येत आहे हा सवाल उपस्थित करत 8 दिवसात मुख्य आरोपीला अटक केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा धोडी कुटुंबियांसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं दिलाय। आमची मागणी एकच आहे की हे सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडावे आणि सखोल चौकशी व्हावी आणि अविनाश रमणजोडी आहे याची प्रॉपर्टी वगैरे सील झाली पाहिजे तरच तो येणार। आणि जे गजानन पडळकर आहेत यांना निलंबित करावं, कारण की असे पोलीस कर्मचारीमुळे बाकीचे पोलीस पालघर आहेत ते लोकांची पण बदनामी होत आहे। त्यांनी सिरियस मॅटर घेतलं असतं माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत ते एवढ्यात पकडले आले असते सर्व। तर कौटुंबिक वादातनं धोडी यांची हत्या करण्यात आली होती। त्यांचा मृतदेह गाडीसह एका खदानीमध्ये फेकून देण्यात आलेला होता आणि पोलिसांनी अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर या संपूर्ण हत्या प्रकरणाचा उलगडा केला, पण अजूनही मास्टरमाइंड किंवा मुख्य आरोपी सापडला नसल्यानं धोडी कुटुंबीय आणि त्यांच्यासोबतच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष चांगलाच आक्रमक झालेला आहे।